मित्रांनो, वेलकम टू द डे 18 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. कसे आहात तुम्ही? सो आज आपण चाललो आहे पिंपलीगोला वेस्टमिनिस्टरमध्ये. का डान्स व्हिडिओ शूट करायला. भाई सागर आलाय. सागर आता लई डिमांडमध्ये. काल अख्खा दिवस तो करणसोबत डान्स करता. आज त्यांनी अख्खा दिवस मला त्यासली वेळ काढ लागला आहे. सगळ्याचं म्हणजे सागरचा इथला सेलिब्रिटी आहे, लोकल इथला सेलिब्रिटी असल्यामुळे आम्हाला त्यासाठी वेळ काढ लागतं आहे. सो आता आम्ही सागरवर चाललो आहे डान्स व्हिडिओ शूट करायला. कारण गाण्याचे बोल आहेत. गाण्याचे बोल आहेत. नाच रे मोरा. तर ह्या रिलेटेड आहे. आम्ही ऑफकोर्स आता सांगणार नाही. ऑफकोर्स. सो आणि सागरचे कसे व्हिडिओ व्हायरल वगैरे होतात ना, आम्हाला आता गरज आहे सागरची. जेव्हा आम्ही खरं म्हणजे सागरच्या व्हिडिओमध्ये येणं आता एक प्रिव्हिलेज झालं आहे. जेव्हापासून लंडनला आलाय सगळ्यांना सागरबरोबर कोलॅब करते. त्यामुळे आम्ही आलो तर बोललो आता सागरसोबत कोलॅब करूया. लंडनला खास रेडबुल तर काय रेडबुल असं आलो आम्ही. ॲक्च्युली आलो सागरसाठी. तरी डान्स वगैरे हे खूप महत्त्वाचं आहे ना, बरोबर की नाही? तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा बरोबर की नाही. माझ्यासाठी आले ते ठीक आहे. रेडबुलसाठी नाही आले, माझ्यासाठी आले. नाही बघा, यांनी काय आम्हाला लग्न बिग्न बोललो नाही, पण ठीक आहे ना, आपलं काम बनतं ना भाई. आपण इकडे आलो तर मित्राला भेटलं पाहिजे, बरोबर की नाही? तुला पण काय बरं ना, हातबीत नको लावू खाली. हातबीत नाही लावायचा आता बोल. सो मित्रांनो, सागरबरोबर आपला डान्स व्हिडिओ शूट करून झालेला आहे. आणि मी तुम्हाला BTS दाखवत नाही, डायरेक्ट इथे जम्प करतोय. कारण की आजच्याच मला तो रील टाकता येणार नाही खरं तर. आणि मग आता BTS दाखवला तर मग कसं तुम्हाला डान्सची मजा असं येणार ना. आणि एक नाही 2 डान्स केलेत. सो असं भरपूर काय काय आहे. पण डेली व्लॉगिंगचा हा एक ड्रॉबॅक आहे की आपण सगळ्याच गोष्टींचे BTS नाही टाकू शकत. सो तोच एक विषय. पण आज इंडियाची मॅच आहे सेमीफायनलची. तुम्हाला माहिती आहे ना, आज आमचा मीटअप पण आहे. सो आम्ही आता मीटअपला चाललो आहे सगळे. आणि मग तिकडनं काय होतं बघू. इंडियाच्या मॅचचं मला तर वाटतं जिंकली पाहिजे. मोस्टली फायनलला जाईल आणि फायनल्स पण जिंकतील. गाईज एक इथं मुलगी उभी आहे. इंडियात असताना मला तिच्यावर क्रश, म्हणजे इंडियात होती ती आधी, आता इथे असते वाटतं. क्रश आहे मला तिच्यावर खूप, म्हणजे होतं आता पण, म्हणजे भारी दिसते आता इकडे. काय करू, जाऊन बोलू का मला समजत नाही. मला असं वाटतं जाऊन ॲटलिस्ट हाय तरी बोललं पाहिजे. मला वाटतं हाय तरी बोललं पाहिजे मी. हाय, ओळखलं का? विल यू मॅरी मी अगेन? बघा कोण आलंय आपल्याला लंडनच्या ट्रिपची वाट लावायला. ये हाय बोल. सगळ्या ब्लॉगला हाय बोल. वाट लावायला आली आहे मी लंडनची ट्रिपची. हां नाही हाय बोला. काहीच मस्करी करतोय. श्रिया आली आहे लंडनला आणि मला माहिती होतं, पण तुम्हाला सरप्राईज दिलं मी. कसं वाटलं तुम्हाला हे सरप्राईज प्लीज सांगा. आणि आता खूप मजा येणार आहे कारण की श्रिया आली आहे. आणि खूप खर्च होणार आहे कारण की श्रिया आली आहे. आणि खूप काही होणार आहे कारण की श्रिया आली आहे. सो श्रिया, आपण जायचं का आता मॅच बघायला इंडियाची सेमीफायनल? हां हो. काय वाटतं तुला, इंडिया जिंकेल, फायनलला जाईल का? मला काही आयडिया नाही आहे. आणखी क्रिकेट बघणार नाही तू? पब्लिक कुठे आहे? सागर काय बोलतो आता बोल. रिअल नाही वाटत आहे. बाजूला बसलायस तू. अरे हा बघ बसला. हा बघ जरा पाऊस थांबलेला आहे. बाईकवर आहे सूर्या दादा. Sope,
त्याच्यावर गाठी दम बघा पोरांचा. मला तुमच्या सगळ्यांची मैत्री जेन्युनली आवडते. म्हणजे मी एक्सप्रेस पण नाही करू शकत. आणि दुसरं म्हणजे मला तुम्ही जे मराठीत कंटेंट करता तो खूप मोठा अभिमान आहे. म्हणजे माझ्यासाठी तुम्हीच आहात ज्यांनी मराठी या लेवलला आणली आहे. तर म्हणजे माझ्यासाठी मराठी सोडून काय नाही. इथं राहतोय पण मी तरी पण मराठीचाच वावा करतो. इंग्लिश सॉरी हां. तर आणि मी सांगलीच आहे. मी शिवनशिव बोलतो. अच्छा सांगली कोल्हापूर. हां. तर माझी जेन्युइनली इच्छा आहे की मी स्ट्रॅटफोर्डला तुमच्या घरी ओव्हरऑल खूप मजा आली. श्रिया पण आली आहे, मजा पण आली आहे. या नोटवरती आपण ब्लॉग संपवूया आणि पुढे जाऊया आपल्या सेगमेंटमध्ये. हॅलो, वेलकम टू द सेगमेंट शेअर ऑफ द डे. आज श्री आली आहे तर ऑफकोर्स आपण काहीतरी प्रेमा रिलेटेड शेअर घेऊया. आणि हा लास्ट शेअर आहे या कवालीचा. ह्याच्यानंतर आपण कवाली बदलणार आहे किंवा दुसरं मी काहीतरी घेईन, गझल घेईन, काय घेईन पण ते मला आत्ता माहिती नाही आहे. ऑल्सो श्री आले तर हॉटेल चेंज झालं आहे. आईला या लाईटच्या ठीक आहे. तो असं आहे की आता हा थोडासा मी गाऊन तुम्हाला दाखवतो. म्हणजे गाऊन नाही पण पोएट्री टाईप म्हणून दाखवतो तर त्याचा मजा तुम्हाला अजून येईल. हुस्ने जाना अरे तौबा तौबा
हुस्ने जाना अरे तौबा तौबा हुस्ने जाना अरे तौबा तौबा जब निगाहें उठी झुक गई है, जब निगाहें उठी झुक गई है, बारहा उनको देखा है मैंने, बारहा उनको देखा है मैंने, फिर भी जी भर के देखा नहीं है, बारहा उनको देखा है मैंने, फिर भी जी भर के देखा नहीं है, उनके दर पे पहुँचने तो पाए, ये ना पूछो कि हम क्या करेंगे. सॉरी गाईज, आवाज गेला इथे. मी नाहीच काही करू शकत इथे. आता आज अचानक खूप थंडी आली त्यामुळे माझा आवाज, मी भरपूर गरम पाणी प्यावलं तरी पण तसं येत होतं. सो हां, हुस्ने जाना अरे तौबा तौबा, हुस्न ए जाना, हुस्न ए जाना म्हणजे जो मेरी जान है, आपका जो हुस्न है, हुस्न म्हणजे नॉट ओनली शरीर बट ब्युटी आणि त्या सगळ्या गोष्टींना पण हुस्नच बोलतात. सो जो तुम एक जाना म्हणजे तू माझी प्रेयसीला तो म्हणजे तो प्रेयसीला बोलते की हुस्न जाना, की जो ब्युटी मेरी जो ब्युटिफुल, माझी ब्युटिफुल असं बोलतो, ब्युटिफुल बायको, माझी ब्युटिफुल गर्लफ्रेंड, तसं बोलतो तो की हुस्ने जाना, ए हुस्ने जाना, इधर आओ, काइंड ऑफ असं की खूपसाऱ्यात औरत, ए माझी बायको, वॉट एव्हर त्या स्पेसमध्ये. तर हुस्ने जाना अरे तौबा तौबा, तौबा तौबा म्हणजे ओ माय गॉड माय गॉड माय गॉड असं. हुस्ने जाना अरे तौबा तौबा जब निगाहे उठी झुक गई है. आता ह्याचे भरपूर अर्थ होतात, तुम्ही तुमचा लावा पूर्ण ऐकून घेतल्यानंतर. उसने जाना अरे तौबा तौबा जब निगाहे उठी झुक गई है, बारहा उनको देखा है मैंने, बारहा म्हणजे 12 महिने, बारहा उनको देखा है मैंने, फिर भी जी भर के देखा नहीं है. म्हणजे इतकं बघितलं मी तरी पण मन भरलं नाही माझं. कोणाकडे बघून? हुस्न जानाकडे बघून. जो मेरी हुस्ने जाना है अरे तौबा तौबा क्या खूबसूरती है. म्हणजे असं आहे ते एक मस्त असा मस्त मला असा एक शेर आहे. तर येस, दिस इज शेअर ऑफ द डे. कसं वाटलं तुम्हाला आजचा शेर? आणि तुम्हाला असं वाटतं का, ऑफकोर्स मला माहिती आहे आज मी खूप घाणल्या आवाजात जे काय गायलो आहे, तर ते गाणं नाही आहे, गाणं नाही आहे ते फक्त मी त्या चालीत तुम्हाला म्हणून दाखवतो आहे. तर तसं रिसायटेशन तुम्हाला आवडेल का? तर म्हणजे मग ज्यांना गाणं ऐकायची आहे त्यांची पण इच्छा पूर्ण होईल, आणि ज्यांना शेर ऐकायचे त्यांची पण इच्छा पूर्ण होईल. मला गाता येत नाही बट मी प्रयत्न करीन. एवढंच ह्याच पद्धतीने मी तुम्हाला चालीत म्हणून दाखवू शकतो. आता आजचा आवाज डन आहे. आज ते मॅचला पण एवढं ओरडलो आहे आणि त्यात थंडी आहे, तर पाणी पण, तर ते सगळंच आय एम सो सॉरी. पण असं आवडेल का तुम्हाला सांगा? आणि थोडं हळू पण बोलतो. श्रेया झोपली आहे, वर उठली तर अंगावर येईल. पण कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग? प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या व्लॉगला भेटूया. एक्साइटिंग डेज आर कमिंग बिकॉज श्रेया इज हिअर. काहीतरी आम्ही मस्त करणार आहे. बट आता या व्लॉगबद्दल तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये कसा वाटला हा व्लॉग. आणि लाईक करायला विसरू नका गाईज. आणि मेन म्हणजे प्लीज सबस्क्राईब राईट नाव.